नमस्कार, माझं नाव सौ प्राची अनुप घाडगे. मी प्रभाग क्रमांक 18 क मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला. आम्ही सकाळी 10:30 वाजता इथे पोचलो. तेव्हा त्यांच्याकडे सगळं त्यांचं सेटअप चालू होतं आतमध्ये. तर आम्ही आतमधून बाहेर आलो. ते बोलले की तुम्ही इथे थांबा म्हणून. आम्ही थांबलो त्यासाठी. आणि माझं एक मतदाराचा दाखला बाकी होता. तो दुसऱ्या प्रभाग समितीमधून येणार होता, प्रभाग समिती 6 मधून. पण ॲक्च्युली तिकडचे अधिकारी पण तिथे हे नव्हते की उपस्थित नव्हते. त्यामुळे तो मतदार दाखला मला 10:30 वाजता मिळाला. आणि 10:30च्या नंतर इथे येईपर्यंत ते 11 वाजून गेलेले. आणि जेव्हा आम्ही त्यांना पोलीस अधिकारी जे समोर होते त्यांना आम्ही सांगितलं की माझं हे डॉक्युमेंट राहिलेलं होतं, आम्हाला ते द्यायचं आहे. तर ते बोलले तुमची वेळ निघून गेलेली आहे, ते आता तुम्ही सबमिट करू शकत नाही. तर आम्ही बोललो की आम्हाला तरीसुद्धा मॅडमला भेटायचं आहे, मॅडमशी बोलायचं आहे वगैरे. तर ते बोलले की आता होणार नाही, जेव्हा तुमचा नंबर येईल, जेव्हा 18 ची छाननी सुरू होईल तेव्हा तुम्ही जाऊन तिथे बोला, रिक्वेस्ट करा वगैरे. त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट लेटरसुद्धा अर्जसुद्धा तयार केलेला होता. आणि जेव्हा आम्हाला आतमध्ये बोलवण्यात आलं तेव्हा त्यांना आम्ही विचारायला गेलो, सांगायला गेलो की असं असं आहे आमचं पेंडिंग. तर त्यांनी आम्हाला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. ते बोलले तुम्ही बसा म्हणून. त्यांनी ऐकूनच घेतलं नाही आमचं म्हणणं काय आहे ते. आणि बसा बोलल्यावर त्यांनी डायरेक्ट ती अर्जाची म्हणजे जे उमेदवारी अर्ज होता त्याची छाननी केली. छाननी केल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ की सांगितलं हे डॉक्युमेंट नाही आलेले आहेत, त्यामुळे ते अवैध आहे. त्यांनी तिथे ते डिस्क्वालिफाईड करून टाकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. तर ऑब्जेक्शनच्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी वेळ दिलेली होती त्या वेळेनुसार आला नाही. मला हे बोलायचं आहे की जर त्या वेळेमध्ये मला माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही तर मी सबमिट काय करू त्यांना? मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंट मिळालं असतं तर मी ते सबमिट केलं असतं ना. मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही आणि मला 5 मिनटंच उशीर झाला की ते सबमिट करायला. तर ते बोलले नाही, जी वेळ दिलेली होती तुम्हाला त्या वेळेमध्ये द्यावंच लागेल. पण त्या वेळेमध्ये जर दुसऱ्या प्रभाग समितीमधले आयुक्त जर जे उपस्थितच नसतील तर मला माझं डॉक्युमेंट कसं मिळेल? आणि 1 तासामध्ये मला माझे डॉक्युमेंट्स कसे मिळतील की जे माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, ते मी कसे उपलब्ध करून द्यायचे? म्हणजे मला असं वाटतं की हे खूपच कमी वेळ म्हणजे त्यांनी दिला, की त्यांनी वेळ थोडा द्यायला पाहिजे होता. की जेन्युइन रिझन होतं, रिझन असं काहीही फेक नव्हतं की आम्हाला मुद्दाम आम्ही लेट आलो वगैरे. मी 10:30 वाजल्यापासून इथे बसलेली होती येऊन. पण त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की आम्ही तुम्हाला 8मध्ये पाठवणार नाही म्हणून. पण आता अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे की वैध करण्यात आलेला ना? म्हणजे त्यांनी अवैधच केलं. म्हणजे ते डिस्क्वालिफाईड की ते बोलले तुमचे डॉक्युमेंटच नाही. पण जर मला डॉक्युमेंटच लेट आले तर मी त्यांना सबमिट कसं करू 11च्या आतमध्ये? 11च्या आतमध्ये मला सबमिट करायला तेवढा वेळ पण मिळाला पाहिजे ना की माझे डॉक्युमेंट इथून येतील म्हणून. आता नेमकी मागणी काय असणार आहे? कारण अर्ज तर बाद झालेला आहे, यापुढे काही मागणी आपण केलेली आहे का? पक्षश्रेष्ठींना काही या संदर्भात कळवलेलं आहे का? नाही, सगळं बोलणं झालेलं आहे. त्यांना मागणी पण ते टाईमचंच धरून बसलेले आहेत की नाही म्हणून तुम्ही टायमामध्ये आलेला. ॲक्च्युली त्यांनी 5-10 मिनटं ॲटलिस्ट 15 मिनिट्सचा तरी द्यावा. आणि माझं एक म्हणणं आहे, जर तुम्ही निवडणुकाचे अर्ज जेव्हा घेता, जेव्हा तुमचा टाईम संपतो तेव्हा तुम्ही 10 वेळा अनाऊन्समेंट करता की 3 वाजेपर्यंत आहे, 3च्या नंतर गेट बंद होणार, गेट चालू करणार नाही, कोणाला आतमध्ये घेणार नाही वगैरे. तर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट डॉक्युमेंट चेकलिस्ट दिली आहे ज्याला सबमिट करायचे, त्याच्यासाठी तुम्ही अनाऊन्समेंट का नाही केली की तुमचा 10 ते 11चा वेळ आहे, त्या वेळेमध्ये हा वेळ संपत आलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी बाहेर काहीही अनाऊन्समेंट केलेली नव्हती. आणि मी जेव्हा आलेली होती तेव्हा इथे काहीही रश नव्हती की जे डॉक्युमेंट द्यायला आलेले होते मला कोणीही दिसलेले नाही आहे. गेल्यानंतर ते नाश्ता करत होते का? काय नेमकी आतमध्ये गेली तेव्हा त्यांचं सगळं सेटअप चाललेलं, सगळं म्हणजे त्यांचं ते चेअर्स लावणं, कम्प्युटर्स लावणं, त्यांचं सगळं सेटअप चालू होतं. आणि बाकीचे जे होते त्यांचे कार्य करणारे ते नाश्ता करत होते. त्याच्यामुळे आम्ही एक फोनसाठी बाहेर आलो. तर त्यांनी आम्हाला नंतर बाहेरच थांबवलं की बोलले थांबा आता तुम्ही जरा बाहेर.
त्याच्यामुळे ते बोलले की जसं नंतर आम्ही परत त्यांना बोललो डॉक्युमेंट जसं माझ्याकडे रिसीव झालं मी त्यांना बोलली आम्हाला हे द्यायचं आहे म्हणून. तर ते काय बोलले की नाही आता टाईम निघून गेलेला आहे तुम्ही सबमिट करू शकत नाही म्हणून. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.